ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आजची माझी कविता आहे हातगाडी. हातगाडी, चार चाकी हातगाडी. हो हो हो, अगदी चार चाकी हातगाडी, साधी तर आमची मोठी जागा, जमीन सर्व काही होतं. पण वडिलांचं अचानक निधन झालं आणि त्यावेळेला माझं वय होतं लहान आणि सर्व्हिस मिळणं कठीण होतं. 21 वर्ष पूर्ण त्यावेळेला पाहिजे होती आणि सर्व्हिस मिळणं येत नव्हतं. चला मग काय, धंदा करूया, व्यवसाय करूया, आपल्या पायावर आपण उभं राहूया असा विचार माझ्या त्यावेळेला सुद्धा माझ्या मनात आला आणि मी खरोखर उभं राहिलो. कोणाकडेही 5 रुपये किंवा पैसे मागण्याची माझी पद्धत नव्हती आणि मला ते आवडत नव्हतं. पैसे अर्थातच आपल्या जमिनीत आहे, वडिलांच्या प्रमाणे आपण जमीन आहे आणि त्याच्यावर फक्त काहीतरी व्यवसाय करायचा एवढंच होतं. घेतली की गाडी 200 रुपयामध्ये आणि केली सुरुवात. आज माझी स्वतःची 2 दुकानं स्वतः माझ्या जागेत आहेत आणि त्याचाही आनंद मला आहे. आपण जर मेहनत केली, कष्ट केले तर आपलं यश आपल्या हातातच आहे. ओम गम गणपते नमः. त्या हातगाडीवरती माझी असलेली कविता. 21 वर्ष वय होता नोकरी होती मिळत. 21 वर्ष वय होता नोकरी होती मिळत. वडिलांचे झाले निधन पडलो विचारात. वडिलांचे झाले निधन झालो पडलो विचारात. स्वकष्टाने घेतली हातगाडी 200 रुपयात. स्वकष्टाने घेतली हातगाडी 200 रुपयात. जुनी गाडी पडे चालवण्यास फार मेहनत. जुनी गाडी चालवणे फार पडे मेहनत. आमची होती भरपूर जमीन मिळकत. आमची होती भरपूर जमीन मिळकत. उत्पन्नाची सोय नाही सांगावे जाई इज्जत. उत्पन्नाची सोय नाही सांगावे जाई इज्जत. नाही पसरले मात्र कुणासमोर हात. नाही पसरले मात्र कुणासमोर हात. नाही विकायची जमीन माझी इज्जत. नाही विकायची जमीन होती माझी इज्जत. 4 चाकी हातगाडीवर केला व्यवसाय सुरुवात. 4 चाकी हातगाडीवर व्यवसायाला केली सुरुवात. जीवनातील आनंद राहिला माझ्या लक्षात. जीवनातील आनंद राहिला माझ्या लक्षात. कष्टाचे पैसे हातात मिळे पैशाची किंमत. कष्टाचे पैसे मिळे कळे पैशाची किंमत. सर्वत्र वाढे आपली इज्जत आयुष्यात. सर्वत्र वाढे आपली इज्जत आयुष्यात. आपल्या जमीन आहे किंवा आपली मिळकत आहे म्हणून आपण मजेत राहावं असं नाही यायचं. आपले वडील असो नसो, मिळकत असो नसो, पण आपला स्वतःचा प्रयत्न हा असायलाच हवा. प्रत्येकाला कोणती वेळ कशी सांगता येत नाही आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यामध्ये जो आनंद आहे तो कुठेच मिळणार नाही.